सध्या हॉट वॉटर बॅग आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे। कुठे दुखत असेल तर आपण हॉट वॉटर बॅगने ते शेकून काढतो आणि आपल्याला बरे देखील वाटते। पण शेकून काढतो म्हणजे नेमके काय करतो? नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वेदन या कर्माविषयी बघूया। स्वेदन या शब्दाचा अर्थ स्वेद म्हणजे घाम असा होतो, पण आयुर्वेदाला अपेक्षित स्वेदन या शब्दाचा अर्थ शेकणे किंवा उष्णता देणे असा आहे। स्वेदन हे उष्ण गुणाच्या औषधींचा उपयोग करून केल्या जातं। स्वेदनाचे अनेक प्रकार आहेत, पण कोणत्या आजाराच्या रुग्णाला कोणते स्वेदन द्यावे हे तुमचे डॉक्टर तुम्हाला तपासून ठरवतात। घरच्या घरी करण्यासारखे काही स्वेदन प्रकार देखील आहेत। त्यामध्ये व्यायाम करणे, भरपूर पायी चालणे, भूक लागल्यावर उपवास करणे, कुस्ती खेळणे, पांघरून घेणे, तसेच उन्हात बसणे यासारखे काही प्रकार येतात। ती लहान मुलांना, गर्भिणी ज्या स्त्रिया आहेत त्यांना, किंवा बाळंतपण ज्यांचं झालं आहे त्यांनी, ज्यांना पाळी सुरू आहे अशा मुलींनी स्वेदन करू नये आणि अत्यंत आवश्यकता असल्यास अगदी कमी स्वरूपात किंवा मृदू स्वरूपाचे स्वेदन करावे। स्वेदन केल्याने काय फायदे होतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तपुरवठा सुधारतो। दुसरी गोष्ट, शरीरातील स्नायू, सांधे यांची अकडण कमी होते आणि शरीर हलके वाटते। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील स्त्रोतस मोकळी होतात। स्त्रोतस म्हणजे शरीरातील अगदी सूक्ष्म छिद्रे, तुम्ही म्हणू शकता ज्या मार्गातून शरीरातून घाम बाहेर निघतो ती छिद्रे मोकळी होतात। शरीरात चिकटून बसलेले जे टॉक्झिन्स आहे ते पातळ होऊन शरीरातून बाहेर काढण्यासाठी सोपे होतात। कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये स्वेदन कर्म केले जाते? तर मूत्रकृच्छ म्हणजे लघवीला त्रास होणे, सांधेदुखी, आमवात, मणक्याचे आजार यासारख्या अनेक आजारांमध्ये स्वेदन कर्माने फायदे होतात। गळू म्हणजे ॲप्सेस किंवा एखादा फोड आहे तो पिकवण्यासाठी स्वेदन केलं जातं। ओव्ह्युलेशन ज्यांच्यामध्ये होत नाही त्या स्त्रियांमध्ये देखील स्वेदन केल्याने ओव्ह्युलेशन चांगलं होण्यासाठी मदत होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचकर्म करण्याच्या आधी पूर्वकर्म ही जी क्रिया केली जाते त्यामध्ये स्नेहन स्वेदन करणं अत्यंत आवश्यक आहे। त्याशिवाय पंचकर्माचे पूर्ण लाभ आपल्याला मिळत नाही। स्वेदन या कर्माविषयी अधिक माहिती हवी असेल तर जवळच्या आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।